साथी चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल पढ़ने को चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल पढ़ने को चल। छू लेंगे हम आसमान को, हाँ, छू लेंगे हम आसमान को, आज नहीं तो कल। चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल रे साथी चल, चल पढ़ने को चल। मी शाळेत चालला, शाळेत जाऊन काय करणार? शाळेत जाऊन मी अभ्यास करणार, मित्रांना अभ्यास करणार, तरी हीरो बनणार। जा रे बाबा, जा मला उशीर होतोय, शाळेत जायचंय। आताच आपण पाहिलं दोन मुलांमध्ये भांडण चाललं होतं। एक म्हणतो शाळेत जायचं आणि दुसरा म्हणतो शाळेत नाही जायचं। आता या गावात पिक्चर तयार करण्यासाठी आलेले आहेत एक डायरेक्टर। पाहूया आता त्या डायरेक्टरांसमोर या दोन विद्यार्थ्यांची काय कंडिशन होते। स्टार्ट। मला हिरो पाहिजे, हिरो। मी तर सुंदर आहे, मस्त ऍक्टिंग करते। अगं त्यांना हिरो पाहिजे, हिरोईन नाही। ते काय बोलते? मला हिरो पाहिजे, हिरो। ते घे बरं, वाचून दाखव। काय लिहायचं ते बरं, तू वाचून दाखव। कोंबड्या आपल्याला अंडे देते, पोपटला लाल मिरची आवडते, घोड्यावर बसायला मुलांना आवडतात। आज तू पुष्पा पिक्चरची ऍक्टिंग करून दाखव बरं। पुष्पा झुकेगा नहीं साला, पुष्पा को फ्लावर समझेगा फायरमैन। अभिनेत्री तू हिरो झाला। आता आपण या संवादात पाहिलं की या दोन विद्यार्थ्यांमध्ये एकाला लिहिता वाचता येत होतं, एकाला लिहिता वाचता येत नव्हतं। ज्याला हिरो बनायची इच्छा होती त्याला लिहायला वाचायला येत नाही म्हणून तो हिरो बनू शकला नाही, आणि जो शाळेत जात होता त्याला ऑफिसर व्हायचं होतं तरी सुद्धा त्याला हिरोचा चान्स मिळाला। म्हणजे आपण जेव्हाही शिकणार, सुशिक्षित होणार, साक्षर होणार, तेव्हा आपण पाहिजे ते करू शकतो, आणि आपण जर असाक्षर राहिलो तर आपल्याकडून काहीच होऊ शकत नाही। धन्यवाद।